चिंचवड विधानसभेच्या तिकिटासाठी जगताप कुटुंबियांमधील दीर भावजयांमध्ये रस्सीखेच सुरू आहे। असं असतानाच भाजपच्या शत्रुघ्न काटे यांनी सुद्धा आता याच तिकिटासाठी शड्डू ठोकलेले आहेत। ते आता आपल्यासोबत आहेत। बापू, आता तुमचं ठरलंय म्हणायचं? हो, आमच्या प्रभागाची मीटिंग घेऊन आमचं ठरलेलं आहे की येणाऱ्या आगाम सभेची निवडणूक पूर्ण ताकदीने आम्ही सर्वजण लढणार आहोत। परंतु कोणत्या चिन्हावरती लढणार हा खरा प्रश्न आहे। बघा, मी गेले 12 वर्ष भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे। 2 टर्म नगरसेवक म्हणून मी काम केले आणि मी भारतीय जनता पार्टीचं तिकीट मागतोय आणि मी भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती लढणार आहे। परंतु आता इथं विद्यमान आमदार जे आहेत, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप या स्वतः इच्छुक आहेत। दुसरीकडं त्यांचे दीर शंकर जगताप यांनी सुद्धा दावा केलेला आहे। मग असं असताना तुम्ही सुद्धा दावा करताय, तिढा निर्माण होणार नाही यामुळे? या संपूर्ण चिंचवड मतदारसंघामध्ये स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगताप असताना मी 2009 पासून त्यांची निवडणूक प्रमुख म्हणून मी काम केलं आहे, एक प्रचार प्रमुख म्हणून मी काम केलं आहे। पण त्यामुळं मला संपूर्ण पिंपरी चिंचवड किंवा या चिंचवड मतदारसंघाची माहिती आहे आणि मला असं वाटतं की या मतदारसंघामध्ये जरी ते दोघंही मागत असताना ते दोघंही मागतात पक्षाकडे, पण भारतीय जनता पार्टी, जसं मोदीजींनी सांगितलं की परिवार हा खूप मोठा विषय आहे भारतीय जनता पार्टीसाठी। तर यावेळेस मला वाटत नाही, कारण पक्षाने आत्तापर्यंत मला 2दा महापौर करतो म्हणून, एकदा स्टँडिंग कमिटी चेअरमन करतो म्हणून आणि एकदा पक्षनेता म्हणून करतो असं सांगूनही पक्षाने मला डावलेलं आहे। तर माझ्या पक्षावरती पूर्ण विश्वास आहे की मला वाटत नाही यावेळेस मला भारतीय जनता पार्टी या आमदारकीच्या तिकिटाच्यामधून मला डावलेलं म्हणून। म्हणजे परिवार जो एकाच कुटुंबामध्ये एक पद द्यायचं जे भाजपचे नियम आहेत, त्या अनुषंगाने यावेळेला जगताप कुटुंबियांना त्यांनी देऊ नये असं तुमचं म्हणणं आहे? असं माझं म्हणणं नाही आहे, पण नागरिकांमध्ये जे वातावरण आहे ते मी तुम्हाला सांगतो आहे। खरं तर मी आज तुम्हाला सांगतो, स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगताप असते तर त्यांचं उत्तराधिकारी म्हणून माझ्याकडंच भाऊंनी धुरा सांभाळायला दिली असती, कारण गेले 17 वर्ष भाऊंच्या सावलीप्रमाणे मी भाऊंबरोबर होतो आणि मला असं वाटतं की भाऊ असते तर 100% मला इथे त्यांनी चान्स दिला असता। खरं तर आत्ता ज्या पद्धतीनं नियम आहे, एक म्हणजे ठरवायची गरज नाही आहे की जे विद्यमान आमदार असतील त्यांनाच तिथलं तिकीट द्यावं। म्हणजे आत्ता अश्विनी जगताप तिथला आमदार आहेत, म्हणजे त्यांनाच भाजपकडून तिकीट दिलं जाईल। मग त्यावेळेला तुमची काय भूमिका असणार आहे? तुम्ही ठाम राहणार लढण्यावरती? हे बघा, माझी निवडणूक लढण्याची ठाम भूमिका आहे। जर अशी काही वेळ आली तर मी परत एकदा संपूर्ण कार्यकर्त्यांना बोलून, माझ्या सर्व कार्यकर्त्यांना घेऊन त्याचा निर्णय घेऊ आणि पुढचं पाऊल ठरवू आम्ही काय करायचं ते। मग त्यावेळेला ज्यावेळेला तुम्ही ठरवाल बंडखोरी करायचं, मग त्यावेळेला अश्विनी जगतापांच्या विरोधात लढायला आवडेल की शंकर जगतापांच्या विरोधात लढायला आवडेल? नाही, समोर कोण असेल हा नंतरचा पार्ट आहे। शेवटी पक्ष ठरवतील, ज्यावेळेस त्यांच्याकडनं कोण आला किंवा आमच्याकडनं मीच आलो तर ते माझ्याबरोबर असतील, तसंही काय अडचण राहणार नाही आहे, कारण मी निवडणूक लढण्यावरती ठाम आहे। पण तुम्ही निवडणूक लढण्यावरती ठाम आहात आणि महायुतीमध्येच आता अजित पवारांचं गट आहे आणि अजित पवारांच्या गटात जे मागच्या वेळेला पराभूत झालेले नाना काटे हे तुमच्याच भावकीतले आहेत, तुमच्याच गावातले आहेत, तर ते असले तरी तुम्ही लढणार नाही? समोरची वेळ काळ मी तुम्हाला सांगितलं ना की ठरवून आम्ही सर्व निर्णय घेऊ। परत एकदा असं 2 दिवसापूर्वी मी इथं कार्यकर्त्यांची मीटिंग आयोजित केली होती आणि त्या मीटिंगचं रूपांतरच मेळावती गेलं आणि मी संपूर्ण माझ्या कार्यकर्त्यांची मनं जाणून घेतलेली आहेत आणि अशी काही वेळ जर सिच्युएशन आली तर परत एकदा मी सर्व कार्यकर्त्यांची मीटिंग घेऊ आणि पुढची ध्येय धोरणं ठरवू आम्ही। म्हणजे भाजपनं कुणालाही तिकीट देऊन द्यात, शत्रुघ्न काटे हे पुढच्या विधानसभा निवडणुकीत आम्हाला दिसतील? मी तुम्हाला सांगितलं की मी ठामपणे आमचा निर्णय झालेला आहे निवडणूक लढवायची। फक्त समोर काय परिस्थिती येईल त्याप्रमाणे परत कार्यकर्त्यांची मने जाणून घेणार आणि माझं पुढचं पाऊल ठरवणार। तर भाजपनं अश्विनी जगताप असो किंवा शंकर जगताप यांना कुणालाही उमेदवारी देऊ द्यात, शत्रुघ्न काटे हे चिंचवड विधानसभा लढण्यावरती ठाम आहेत। फक्त आता चिन्ह कोणतं असणार याकडं अख्ख्या चिंचवड विधानसभेचं लक्ष लागून आहे। नाजिमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।